2016 साली मी पहिल्यांदा मॅक्स कॅपिटल या कंपनीची स्थापना केली आणि तिथपासून आजपर्यंत कित्येक लोक या माध्यमातून व्यवस्थित ट्रेडिंग करतायत, शिकतायत, फ्युचर्स, ऑप्शन्स, कमोडिटी सगळीकडे काम करतायत. आय एम व्हेरी हॅपी. ऑलमोस्ट 2000 लोक या माध्यमातून ट्रेन झालेत आणि तुम्हाला हार्डली 4 ते 6 महिने जर तुम्ही माझ्यासोबत काम करू शकलात, स्काय इज द लिमिट. ट्रस्ट मी अतिशय जबाबदारीने सांगतोय तुम्हाला. सध्याचा सिनेरिओ फार वाईट आहे. कोविड-19च्या काळामध्ये कित्येक जॉब धोक्यामध्ये आले, कित्येक व्यवसाय धोक्यामध्ये आले. लोकांकडे दुकानाची भाडी द्यायला सुद्धा पैसे नाही आहेत ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सध्याचा काळ कॅज्युअली घेऊ नका. जर तुम्ही सेल्फ एज्युकेशनवर तुमचा वेळ, पैसा आणि एनर्जी जर खर्च करू शकलात, तर यू आर द स्मार्टेस्ट गाय इन टुडेज सिनेरिओ. ओके, दीज आर द इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स. याच्यामध्ये काही मिळत नाही आजकाल. आपण टेक्निकलवर बोलूया जास्तीत जास्त. फंडामेंटल अनालिस्ट आणि टेक्निकल अनालिस्ट आणि इनसाइडर ट्रेड. मार्केटमध्ये हे 2-3च फरक आहेत ज्याच्याद्वारे तुम्हाला पैसा कमवता येतो. कुठले कुठले प्रकार येते? एक तर तुम्ही फंडामेंटल अनालिस्ट होऊ शकता, किंवा टेक्निकल अनालिस्ट होऊ शकता, किंवा इनसाइडर ट्रेडर होऊ शकता. माझी सगळ्यात फेवरेट कॅटेगरी ही टेक्निकल अनालिस्टची. का? समजावून घेऊ आपण. याचा एक मी कम्पॅरेटिव्ह माझा व्हिडिओ टाकलेला आहे आता युट्यूब माझ्या चॅनलवरती. फंडामेंटल आणि टेक्निकलचं जे कम्पॅरेटिव्ह अनालिसिस आहे त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. भरपूर चांगले चांगले व्हिडिओ त्याच्यावरती येत राहतील. ओके, फंडामेंटल अनालिसिसमध्ये आपल्याला एकतर बॅलन्स शीट माहिती पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट, हे सगळे स्टेटमेंट माहिती पाहिजेत, रेशो माहिती पाहिजे, त्या रेशोचा आपल्याला अर्थ लावता आला पाहिजे. ओव्हर व्हॅल्यूड आहे, अंडर व्हॅल्यूड आहे, बुक व्हॅल्यू, पियर ग्रुप, असे भरपूर गोष्टी आहेत. नंतर मॅनेजमेंट, प्रोडक्ट, भरपूर गोष्टी आहेत. डॉलर रुपीचं इक्वेशन आहे, क्रूड ऑइल आहे, इंटरेस्ट रेट आहे, गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत, भरपूर आहेत. माझा व्हिडिओ तो नक्की पहा. ओके, आणि हे सगळे जे आहेत फंडामेंटल अनालिसिस, दीज आर द कॉजेस. ही कारणं आहेत, कारणं. कशाची कारणं आहेत ही सगळी? ज्या कारणांमुळे स्टॉकची प्राइस दररोज खालीवर होते. ओके, आता एक कारण मी तुम्हाला सिंपल सांगतो की बऱ्याचशा न्यूज आहेत, मोठे जे स्टॉक आहेत, छोट्या स्टॉकच्या पण न्यूज आहेत. सगळ्यात पहिल्यांदा न्यूज ही बीएससी इंडिया आणि एनएससी इंडियाच्या पोर्टलवरती अपलोड होते. गेल्या 2-2.5 महिन्यापासून मी फक्त एक न्यूज फ्लो फॉलो करतोय. आज रिलायन्स इंडस्ट्रीजला नवीन कोण बकरा मिळाला? कुठल्या कंपनीने त्यांच्या जिओ या टेलिकॉम कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं? ओके, जिओ ही काही लिस्टेड कंपनी नाही. ही कुठली कंपनी आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज चीच एक सबसिडरी इंडस्ट्री आहे. 4-5 प्रकारचे बिझनेस करतात ना, त्यांचे सबसिडरी इंडस्ट्रीज आहेत. पेरेंट कंपनी कुठली आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज. आणि ही न्यूज आली की काय होतं? रिलायन्सचा स्टॉक ऑलमोस्ट 2000 रुपये, ऑलमोस्ट नाही 2000 रुपये टच केले. ओके, ऑलमोस्ट. सो या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या मित्रांनो, 890चा लो ते 2000, किती महिन्यातला पैसे डबल झालेत. आपण जातो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आणि रिलायन्स मध्ये पैसे टाकणं हे बँकेपेक्षा सुरक्षित आहे. आजकाल बँका बुडायला लागल्यात, रिलायन्स नाही बुडणार. ओके, तर हा फक्त स्टडी न्यूज बेस्ड आणि टेक्निकल बेस्ड एवढाच होता. त्याच्यामुळे जगातले सगळे समजदार ट्रेडर आणि इन्व्हेस्टर हे काय करतात? फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस जोडत असतात. काय करतात ते? दोन्ही गोष्टी जोडतात. कुछ भी छोडणे का नाही मार्केट में, सब कुछ जोडणे का. आणि हे जर तुम्ही जोडायला शिकलात, जसं मी सांगितलं, स्काय इज द लिमिट. ओके, आणि काय होतं की हे सगळे शिकायला, फंडामेंटल अनालिसिस शिकायला तुम्हाला मोठे स्किल लागतात, कॉमर्स बॅकग्राऊंड लागतं. बऱ्याच लोकांना बॅलन्स शीट कळत नाही. ओके, पण जर तुम्हाला एक गोष्ट जर कळली, कुठली गोष्ट? की या सगळ्या गोष्टींची फक्त प्राइस तयार होते फंडामेंटल रिझन्समुळे. आणि ती प्राइस कुठे प्रिंट होते? कॅन्डल स्टिकवर प्रिंट होते.
कुठे प्रिंट होते? कॅन्डलस्टिक वरती प्रिंट होते. सो एवढे सगळे हे जे पॅरामीटर्स आहेत, हे पॅरामीटर एकतर यातलं हे डायनामिक आहे, ते चेंज होतात. एवढे सगळे पॅरामीटर एक तर आपल्या रिटेल इन्व्हेस्टरला कळत नाही. रिटेल म्हणजे तुम्ही आपण, हे सगळे जे आहेत, सांगळे, पाटील, कांबळे, कुलकर्णी, वी आर ऑल रिटेल इन्व्हेस्टर्स. ओके, यांना हे पॅरामीटर कळत नाही. एक तर डायनामिक आहेत, याचा अर्थ लावता येत नाही. आणि काय होतं की या सगळ्यांचं जर फक्त एकच गोष्ट याच्यापासून तयार होत असेल, कुठली? प्राइस. कुठली गोष्ट तयार होते? प्राइस. सगळ्या फंडामेंटल रिझनची. आणि प्राइस कोण तयार करतं? जे टर्मिनलवर तुम्हाला भाव दिसतात स्टॉक मार्केटमध्ये. आता समजा रिलायन्स, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, अशी भरपूर चांगल्या चांगल्या कंपन्या भारतामध्ये लिस्टेड आहेत ना 2 एक्सचेंजला. एक्सचेंज कुठले कुठले आहेत? नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, एनएससी आणि बीएससी. या सगळ्या गोष्टींमुळे फक्त प्राइस तयार होते. आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय बघूया आपण. काय काय असतं याच्यामध्ये? निफ्टी सेक्टर स्टॉक असं कम्प्लीट जे कंबाईन आहे, ज्याला टॉप डाऊन अनालिसिस आपण म्हणतो. हे टॉप डाऊन अनालिसिस जर केलं तर तुम्हाला मार्केटचे सेंटिमेंट कळतील, सेक्टरच्या सेंटिमेंट कळतील, स्टॉकच्या सेंटिमेंट कळतील. सेंटिमेंट म्हणजे काय? सेंटिमेंट दोनच प्रकारचे असतात. एकतर बुलिश सेंटिमेंट असतात किंवा बेरिश सेंटिमेंट असतात मार्केटमध्ये. ओके, आता काही स्टॉक जर तुम्ही पाहिलं ते डाऊन आहेत बऱ्यापैकी ना, बऱ्यापैकी ते डाऊन ट्रेंड मध्ये आहेत, बेरिश आहेत. आणि काही स्टॉक आहे बुलिश आहेत. आणि ज्या स्टॉकमध्ये सेंटिमेंट नसतात ते स्टॉक साइडवेज असतात. बघूया आपण, ते पण बघूया काय असतं. ओके, काय टेक्निकल अनालिसिस? मग टेक्निकल अनालिसिस इज अ स्टडी ऑफ प्राइस. काहीच नाही. सगळ्या फंडामेंटल रिझन्समुळे काय तयार होते? प्राइस तयार होते. आणि व्हॉट इज द स्टडी ऑफ प्राइस? इट इज अ टेक्निकल अनालिसिस. आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण काय करत असतो? मागचा सगळा डेटा घेऊन आपण भविष्यात काय घडणार आहे याचं भविष्य वर्तवत असतो. आणि हे भविष्य वर्तवण्याला कम्प्लीट एक सायन्स आहे, कम्प्लीट एक स्टडी आहे, एक छानसे सगळे इंडिकेटर्स आहेत, पॅटर्न्स आहेत, प्राइस ऍक्शन आहे, हे सगळं आहे. आणि हे अतिशय सोपं आहे. आणि मी ते इतकं सोपं केलंय की तुम्ही अगदी तुमच्या घरातला 10वीचा मुलगा किंवा मुलगी त्यांना समोर आणून बसवलं तरी मला त्यांना आरामात शिकवता येईल. इनफॅक्ट ते आपल्यापेक्षा जास्त शार्प आहेत. ओके, तर माझ्या असं लक्षात आलं की ह्या मागच्या ज्या गोष्टी आहेत, आता हे फंडामेंटल अनालिसिस आहे, हे घेऊन माझ्या विद्यार्थ्यांना, माझे जे सगळे कलिग्स आहेत किंवा मित्र आहेत किंवा माझे स्टुडंट आहेत, 2000च्या वरती आपला स्टुडंट बेस आहे सध्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे आणि मुंबई. ओके, आणि विदर्भ. सो या विद्यार्थ्यांना जर पैसे कमवायचे असतील तर हे कधी बॅलन्स शीट वाचतील, कधी हे सगळं यांच्या डोक्यात घुसेल, कधी यांना एक तर न्यूज आपल्यापर्यंत येतात तोपर्यंत ते शिळे होऊन जातात. ओके, त्याला जर टेक्निकल अनालिसिसचा आधार आपण घेतला तर एनी हाऊसवाईफ, एनी रिटायर्ड पर्सन, एनी स्टुडंट, दे ऑल कॅन अर्न फंटॅस्टिक मनी इन द मार्केट. अट्रॅक्टिव्ह इन्कम ते लोक मिळवू शकतात. ट्रस्ट मी. सो टेक्निकल अनालिसिस हा फक्त प्राइसचा स्टडी आहे. आपण सिम्प्लिफाय करूया सगळ्या गोष्टी. ओके, मार्केटमध्ये या दोन पार्ट्यांचं नेहमी युद्ध सुरू असतं. आपल्या भारतात जसं आता पॉलिटिकल युद्ध सुद्धा सुरू असतं ना, बऱ्याचशा मोठ्या पार्ट्या ज्या आहेत, रायव्हलरीज. ओके, तर बुल आर्मी आणि बेरिश आर्मी अशा दोन आर्मी असतात. आणि आर्मी समोरासमोर आल्यावर काय होतं तुम्हाला माहितीये? जुन्या काळी नाही का, राजे त्यांचं सैन्य लढायचं. कशासाठी लढायचं? दे यूज टू फाईट फॉर अ पीस ऑफ लँड. जमिनीच्या तुकड्यासाठी ते भांडायचे. पण हे जे स्टॉक मार्केट मधलं युद्ध आहे, दे फाईट इट फॉर प्राइस. बुल्स, बुल्स म्हणजे बैल, यांची प्रवृत्ती कशी असते? बुल्स म्हणजे कोण? तेजीवाले लोक, बुल्स, बुलिश. आणि बेअर्स म्हणजे कोण? मंदीवाले लोक. बुल्सला नेहमी प्राइसेस वर नेण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि बेअर्सला
नेहमी किमती खाली आणण्यामध्ये इंटरेस्ट असतो. प्राइसेस ज्या असतात त्या झिगझॅग मॅनर मध्ये अप ट्रेंड मध्ये जातात किंवा डाऊन ट्रेंड मध्ये जातात. ज्या कंपन्या फंडामेंटली खूप चांगलं काम करतात त्यांचे प्राइसेस वर जातात, आणि ज्या कंपन्या फंडामेंटली चुकीचं काम करतात, ज्यांच्या लॉसेस मध्ये जातात, ज्यांचं मॅनेजमेंट चुकीचं असतं किंवा काहीतरी त्यांच्यावर केसेस सुरू असतात, ब्ला ब्ला ब्ला, तर त्या सगळ्या कंपन्यांचं होतं काय, त्या सगळ्या कंपन्यांचं स्टॉक प्राइसेस या बऱ्यापैकी तुटतात. स्टॉक प्राइसेस खाली जातात, डाऊन ट्रेंड मध्ये जातात. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की हे बुल्स जे असतात, हे बुल्स प्राइसेस वर नेण्यामध्ये यांना इंटरेस्ट आहे, आणि जे बेअर्स आहेत त्यांना स्टॉक प्राइसेस खाली आणण्यामध्ये इंटरेस्ट आहे. काय काय फायदे आहेत टेक्निकल अनालिसिसचे? एक तर टेक्निकल अनालिसिस खूप सिंपल आहे, आणि सगळ्यात मोठा फायदा आहे टेक्निकल अनालिसिसचा की टेक्निकल अनालिसिस तुम्हाला भरपूर पैसे देतं, आणि टेक्निकल अनालिसिस तुम्हाला एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस अशा चारही गोष्टी सांगतो. स्टॉप लॉस कशासाठी लागतो आपल्याला? स्टॉप लॉस याच्यासाठी लागतो आपल्याला कारण आपलं खूप मोठं नुकसान होऊ नये म्हणून आपण स्टॉप लॉस लावतो. स्टॉप लॉसचा अर्थ सांगतो. ओके, टेक्निकल अनालिसिस तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी देतं ती कुठली आहे? एक तर तुम्हाला ट्रेंड कळतो. काय कळतो? ट्रेंड. लक्षात येते? ट्रेंड जर तुम्हाला कळला, बुलिश ट्रेंड असेल तर बुलिश ट्रेड घ्या, बेरिश ट्रेंड असेल तर बेरिश ट्रेड घ्या. याचा अर्थ काय? ट्रेडर म्हणून तुम्हाला वावरताना दोन प्रकारचे ट्रेड तुम्ही घेऊ शकता मार्केटमध्ये. पहिला ट्रेड कुठला? लॉंग ट्रेड. लॉंग ट्रेड म्हणजे कुठला? आधी बाय करायचं आणि नंतर सेल करायचं. आता समजा मी 100 रुपयाला एखादा शेअर बाय केला, तर तीनच शक्यता आहेत. तो एक तर 100च्या आसपास राहील, किंवा वर जाईल, किंवा खाली येईल. या तीनच शक्यता आहेत. त्यातली एक शक्यता जी आहे तिच्यावर माझं पूर्णपणे नियंत्रण आहे. ती शक्यता कुठली आहे? तो स्टॉक जर खाली आला, 100 रुपयाच्या अगदी खाली आला, 99 रुपयाला, तर मी त्या स्टॉक मधून बाहेर पडू शकतो. ऑलराईट, जर मला त्या स्टॉक मधून बाहेर पडता आलं, ओके, सो आय एम दी लकीस्ट मॅन. मी एक 2 रुपयाचा माझा जो लॉस आहे तो मी ऍक्सेप्ट केला, आणि मी त्या ट्रेड मधनं बाहेर पडलो. ओके, त्याच्यामुळे रिस्क कंट्रोल करणं हे तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये. पण बरेच लोक इथेच फसतात, त्यांना नेमका स्टॉप लॉस कुठे लावायचा ते कळत नाही. तुमचा लॉस मिनिमाइज होतो. प्रॉफिट्स ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून तुम्हाला इन्क्रीज करता येतात. म्हणजे तुम्ही नाही ठरवायचं. मी टेक्निकल अनालिसिस मध्ये तुम्हाला कम्प्लीट सिस्टम देणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही किंवा मी डोकं नाही लावायचं. सिस्टीमने इन, सिस्टीमने बाहेर, अशी जर आपल्याला सिस्टीम तयार करता आली तर आपण सेफही राहू. सगळ्यात पहिला जो गोल असला पाहिजे आपला, तो असला पाहिजे आपलं कॅपिटल वाचवणे, कॅपिटल प्रोटेक्शन. जर आपले पैसे संपले, भांडवल संपलं, तर मार्केटमध्ये आपण बाहेर फेकले जाऊ. ओके, दुसरं जे आपलं टार्गेट असलं पाहिजे ते असलं पाहिजे पैसे कमावणे. हे दोन्ही टार्गेट आपण टेक्निकल अनालिसिसच्या सहाय्याने ऍड्रेस करतो. आणि टेक्निकल अनालिसिस एक असं एक टूल आहे जे तुम्हाला इंट्राडे सुद्धा देतं. इंट्राडे कसं करायचं? इंट्राडे म्हणजे काय? इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? आजच घ्यायचे आणि आज विकायचे, आजच्या आज. म्हणजे 100 रुपयाला घेतला, 105 ला गेला, 5 रुपये प्रॉफिट झालं. ओके, आणि तो स्टॉक जर खाली आला तर मी माझा लॉस बुक करून बाहेर येणार आहे. ओके, पण जर मला असं वाटतं की माझे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स किंवा माझे चार्ट पॅटर्न मला सांगतायत की तो बेरिश जाणार आहे, बेरिश, त्याचे भाव खाली येणार आहे, एखाद्या स्टॉकची वाईट न्यूज आली मार्केट अवर्स मध्ये किंवा काय जे झालं, ओके, तर तशा वेळेस मी शॉर्ट सेलचा एक पर्याय मला उपलब्ध असतो.
इंट्राडे मध्ये, किंवा त्याला डे ट्रेडिंग सुद्धा म्हणतात. आणि भरपूर मार्जिन ब्रोकर तुम्हाला देत असतात. ओके, सो हे सगळे पर्याय वापरून तुम्हाला तेजी किंवा मंदी दोन्हीकडे पैसा कमावता येतो. इजंट इट फंटास्टिक? आहा मोमेंट फॉर सम ऑफ यू ज्यांना माहित नव्हतं. ओके, तर हे एकमेव असं मार्केट आहे की ज्याच्यामध्ये मंदीमध्ये जास्त पैसे मिळतात. खरं म्हणजे मला शॉर्ट सेल खूप आवडतो. मला माझे 60% ट्रेड हे शॉर्ट्सचे असतात, किंवा मी ऑप्शन्स मध्ये जास्त करतो. माझं म्हणजे पुट असेल किंवा कॉल रायटिंग असेल, त्यातून खूप छान पैसे या मार्केटमध्ये मिळतात. ओके, तर तुम्ही इंट्राडे सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला शॉर्ट सेलिंग सुद्धा करता येतं, शॉर्ट टर्म सुद्धा करता येतं, स्विंग ट्रेडिंग सुद्धा करता येतं. स्विंग ट्रेडिंग हा माझा अत्यंत आवडता प्रकार आहे. स्विंग ट्रेडिंगचा आपण पुढे ती स्लाइड आहे, त्या दरम्यान मी तुम्हाला समजावून सांगतो. ओके, चला बघा, तेजी मंदीचे बरेच प्रकार असतात. एकतर तेजी मंदी वीक असेल, ऍव्हरेज असेल, किंवा स्ट्रॉंग तेजी मंदी असेल. जेव्हा स्ट्रॉंग तेजी मंदी असते तर ती तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देते. वीक तेजी मंदी ही ओळखून तुम्हाला शॉर्ट सुद्धा करता येतं, ऑप्शन शॉर्ट करता येतं. बँक निफ्टी हा एक आणखी चांगला प्रकार आहे. आजकाल बरेचसे स्टुडंट, जो यंग जनरेशन आपली नेक्स्ट जेन, ते बँक निफ्टीमध्ये चांगलं काम करतायत. आणि 90% त्यांचे पैसे दररोज लॉसेस हिट होत आहेत. कारण बँक निफ्टी एक असा एक व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये लोकांना काही माहित नसतं, धाडकन उडी मारतात. आणि बँक निफ्टी खूप व्हॉलेटाईल आहे. ओके, तर प्रत्येक गोष्ट जर तुम्ही नीट समजावून घेतली, तेजी मंदीचे प्रकार समजावून घेतले, तर बऱ्यापैकी एक्सप्रेस वेला तुमची गाडी लागेल. कुठले कुठले चार्ट्स असतात? स्टॉक टेक्निकल अनालिसिस म्हणजे स्टडी ऑफ प्राइस, आणि प्राइस कुठे प्रिंट होते? अशा प्रकारच्या चार्टवर प्रिंट होते. ओके, खाली जी असतं ती टाइम असतं, आणि वरती जी असते ती प्राइस असते. म्हणजे वाय ऍक्सिस वरती तुमच्या प्राइस आहे, आणि एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे. टाइम म्हणजे आता हा डेली चार्ट आहे, 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख. ओके, किंवा काही मिनिटाचा हा चार्ट आहे. 3च दिवसाच्या ह्या सगळ्या कॅन्डल आहेत, अवरली कॅन्डल असावी. ओके, ह्या ज्या कॅन्डल दिसतात तुम्हाला, याला कॅन्डल स्टिक चार्ट म्हणतात, याला लाईन चार्ट म्हणतात, याला आणखी काहीतरी हिकेनाशी वगैरे अशी काही नावं आहेत. ओके, हा बार चार्ट आहे, हा लाईन चार्ट आहे. चार्टचे वेगवेगळे प्रकार असतात. पण आपण एक्सक्लुझिव्हली जे काम करतो 95% ते कॅन्डल स्टिक चार्टवर करतो. या कॅन्डलमध्ये तुमची प्राइस प्रिंट होते, प्रिंट. आणि ती कॅन्डल स्टिक जर तुम्ही वाचायला शिकलात तर तुम्हाला कुठलीही अडचण ट्रेडर म्हणून येणार नाही, इंट्राडे ट्रेडर म्हणून येणार नाही, स्विंग ट्रेडर म्हणून येणार नाही, इन्व्हेस्टर म्हणून येणार नाही. कुठल्याही अडचणी तुम्हाला येणार नाही. ट्रस्ट मी. स्टॉक मार्केटमध्ये मार्केटचे किंवा स्टॉकचे ट्रेंड येतात, ट्रेंड. आणि स्टॉकच्या प्राइसेस झिगझॅग मॅनरने वर खाली जातात, त्या सरळ रेषेत जात नाहीत. स्टॉकच्या ज्या प्राइसेस आहेत त्या कधीच तुम्हाला अशा सरळ रेषेत जाताना दिसत नाही. ओके, आणि जेव्हा कंपनी फंडामेंटली खराब काम करते, ओके, तर तशा केसमध्ये कंपनीचे जे भाव आहेत ते अशा पद्धतीने खाली यायला सुरुवात होते. आणि जेव्हा कुठलीच न्यूज नसते, जसं मी तुम्हाला सांगितलं, तर साइडवेज ट्रेंड मध्ये जातं. मार्केटमध्ये 3च प्रकारचे ट्रेंड आहेत. कोणते कोणते? एक अप ट्रेंड, हा हिरव्या कलर मध्ये जो दिसतोय तुम्हाला, भाव वर जातात. जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. कुठलं उदाहरण दिलं? रिलायन्स इंडस्ट्रीज. रिलायन्स इंडस्ट्रीज आणखी वर जाणार आहे, कारण त्यांनी बऱ्याचशा घोषणा आज केलेल्या आहेत. मी एजीएम त्यांची फॉलो केली आज. ओके, आज आज बऱ्याच लोकांनी ते विकत घेतले. खरं म्हणजे आता प्रॉफिट बुकिंग झालं. ओके, आज जे झालं ते प्रॉफिट बुकिंग झालं, त्यामुळे रिलायन्सचा भाव खाली आला. काय होतं, मोठे प्लेयर जे आहेत ना ते शार्क आहेत. त्या मोठ्या प्लेयर सोबतच मला काम करायला मिळालं भरपूर वर्ष. ओके, ते काय करतात, त्यांनी ऑलरेडी स्टॉक विकत घेऊन त्यांच्या पोझिशन विकत घेतलं होतं, आणि आज त्यांनी काय केलं, प्रॉफिट बुकिंग केलं. ओके, आणि आज रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी विकत घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे
मोठे प्लेयर आणि छोटे प्लेयर हे नेहमी विरुद्ध दिशेला असतात. ओके, मार्केट समजायला थोडासा वेळ द्या. चांगला डॉक्टर व्हायला 10-10 वर्ष लागतात. चांगला इंजिनियर व्हायला 4-5 वर्ष घालवावे लागतात. मित्रांनो, तुमची तयारीच नाही थांबायची. चांगला स्टॉक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर व्हायला एक चांगला गुरु लागेल आणि किमान वर्षभर 6 महिने मेहनत केली, एक 3-4-6 महिने जरी मेहनत केली तरी तुम्हाला कन्सिस्टंटली चांगला पैसा मार्केट देईल. आणि मार्केट इतकं भरभरून देतं, तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. ओके, आणि सगळ्यात जास्त पैसा या डाऊन ट्रेंड मध्ये मिळतो. कुठले कुठले स्टॉक होते डाऊन ट्रेंड मध्ये? येस बँक होता, टाटा मोटर्स 450 वरून पार 70-72 रुपये या मंदीमध्ये. ओके, त्याच्यानंतर DHFL, इंडिया बुल्स हाऊसिंग, कितीतरी नावं सांगता येते. आणि ज्या स्टॉक मध्ये काही हालचाली नसतात ते काय होतं? ते स्टॉक साइडवेज ट्रेंड मध्ये जातात. ओके, हा बघा अप ट्रेंड आहे कुठल्या तरी स्टॉकचा. पेज इंडस्ट्रीज ऐकलं असेल ना तुम्ही, जॉकी गारमेंट्स वगैरे, त्याची मल्टीबॅगर स्टॉक आहे. तर आपला 2-3 हजार रुपयावरून 16,000 रुपये. ओके, सो डाऊन ट्रेंड मध्ये सुद्धा चांगले पैसे मिळतात. आता सन फार्मा हा जो स्टॉक होता, सन फार्मा हा स्टॉक वर्षानुवर्ष, खरं म्हणजे फार्मा इंडस्ट्रीज डाऊन ट्रेंड मध्ये होते. मी गेल्या 3-4 वर्षापासून बघतोय इंडस्ट्री डाऊन ट्रेंड मध्ये. ओके, आणि जेव्हा एखादा स्टॉक किंवा एखादं मार्केट डाऊन ट्रेंडला जातं, त्यात खूप जास्त पैसे मिळतात, कारण आपण आधी शॉर्ट सेल करतो. शॉर्ट सेल म्हणजे काय? मार्केटमध्ये अशी व्यवस्था आहे की तुमच्याकडे स्टॉक नसताना सुद्धा तुम्ही आधी विकू शकता. समजा एखादा स्टॉक 500 रुपयाला तुम्ही विकला, तो स्टॉक जर खाली आला, समजा 10 रुपयाने खाली आला, 490 झालं, 490 ला तुम्ही बाय करा. म्हणजे उलट, आधी आपण बाय करतो आणि नंतर सेल करतो. शॉर्ट सेल मध्ये काय असतं? 500 रुपयाला सेल, 490 ला बाय. तर हा 10 रुपये जो आहे तो तुम्हाला नफा मिळाला, त्याला शॉर्ट सेल म्हणतो. ओके, शॉर्ट सेल म्हणजे काय की माझ्याकडे वस्तू नाहीये, पण मी काय केलं, एका माणसासोबत सौदा केला 500 रुपयाला, त्याला सांगितलं तुला 500 रुपयाला देतो. ओके, आणि दुसऱ्या माणसाकडनं बाय केलं 490 ला, याच्याकडून 490 ला घेतलं आणि त्याला 500 ला डिलिव्हरी दिली. मधले जे 10 रुपये आहेत ते मला मिळालेत ना, याला म्हणतात शॉर्ट सेल सोप्या भाषेत. तो मार्केटचे ट्रेंड साइडवेज मध्ये काही फारसा पैसा मिळत नाही. सपोर्ट रेजिस्टन्सला आपण बाय सेल करू शकतो. ओके, हा सगळ्यात खतरनाक ट्रेंड आहे. या ट्रेंडचं नाव काय? मुझे लगता है. आणि भारतातले बहुतांश म्हणजे बरेचसे जे ट्रेडर इन्व्हेस्टर आहे, सगळ्यात जो भोळा भाबडा वर्ग आहे ना, तो रिटेल इन्व्हेस्टर्स आहे. तो काय करतो? तोच अंदाज लावायचा प्रयत्न करतो की मार्केट वर जाणार आहे, मार्केट खाली जाणार आहे, कारण त्याला कोणतरी न्यूज देते, टिप देते. या लोकांची कत्तल होते अक्षरशः रिटेल इन्व्हेस्टरची. हे जे छोटे छोटे आपल्यासारखे प्लेयर आहेत, जे अनइन्फॉर्म्ड आहेत, त्यांची कत्तल होते, कारण त्यांना मार्केट कळत नाही, मार्केटचा ट्रेंड कळत नाही. ओके, सो या लोकांचं हे रात्रंदिवस होतं. ओके, आणि हे लोक भविष्यवेत्ते असतात. ते काय करतात? मुझे लगता है या आधारावर ते पोझिशन घेतात, एक तर शॉर्ट सेल करतात किंवा बाय करतात. आणि या सगळ्या लोकांनी स्टॉक बाय केले, स्टॉक खाली जातात, स्टॉकचा भाव खाली जातो. नेमकं यांनी बाय केल्यावर आणि यांनी सेल केल्यावर स्टॉकचा भाव वर जातो. म्हणजे यांना नेहमी हा एक प्रश्न पडलेला असतो मार्केटमध्ये की मैं ऐसा क्या कर रहा हूं. ओके, हे मुझे लगता है, हेच तरुणात मार्केटचे पंडित हेच, मार्केटचे गुरु हेच, अर्धवट शिक्षण घेऊन. आणि यांचे शिक्षणाचे मार्गही कोणते कोणते असतात? आजकाल सगळ्यात मोठा जो विद्यापीठ आहे, ज्या विद्यापीठातनं तुमचं नुकसानच झालेलं आहे आजपर्यंत, युट्यूब विद्यापीठ. 95% व्हिडिओ, काही काही कुठलेही व्हिडिओ टाकतात लोक. कसले? 5 मिनिट में 5,000 रुपये कसे कमाय. लगेच पाहिलं की आपल्याला स्वप्न पडायला लागतात की स्टॉक मार्केट खूप सोपं आहे, हे असं असं करून पाहिलं की आपलं काम होऊन जाईल. सोमवारी आपल्याला
5,000 रुपये सहज मिळतील. ओके, टेलिग्राम चॅनल्स, व्हॉट्सअप ग्रुप, इकडून तिकडून हे लोक शिकतात. इन्व्हेस्ट इन एज्युकेशन. दॅट्स व्हॉट आय एम अर्जिंग यू. इफ यू रिअली वॉन्ट टू मेक बिगर मनी in long term on repeated basis, so learn stock market from inside out. ओके, स्टॉक मार्केट इतकं सोपं नाहीये. किमान तुम्हाला 4-6 महिने स्टॉक मार्केटला द्यायला लागतील, किमान 3 महिने तरी द्यावं लागतील. भरपूर प्रॅक्टिस करावं लागेल. आजही मला रात्री मी 50 चार्ट बघितल्याशिवाय झोपत नाही. सो आय एम डिव्होटिंग सो मच ऑफ टाइम इन चार्ट्स. ओके, चार्ट बघितल्यावर तुम्हाला एक चांगला क्वालिटी ट्रेड जर मिळाला तर तुमचं काम खूप सोपं होतं. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये कसे पैसे मिळतात ते आपण बघूया. जर थोडंसं मला वेळ द्या, 2 मिनिटं, तुम्हाला सांगतो कसे पैसे कमवायचे. या बघा, या कॅन्डलस्टिक आहेत. ह्या कुठल्या आहेत? ह्या लाल कॅन्डलस्टिक जे आहेत, ह्या कॅन्डलस्टिक म्हणजे बेरिश कॅन्डलस्टिक, आणि ह्या हिरव्या कॅन्डलस्टिक म्हणजे ह्या बुलिश कॅन्डलस्टिक आहेत. ओके, इथे भाव वाढला, इथे भाव मंदीची कॅन्डलस्टिक म्हणूया आपण वाटलंच आपल्या मराठीमध्ये. आणि हा ट्रेंड बघा, ट्रेंड कसा आहे. हा जो स्टॉक होता कुठला तरी, हा तेजीचा अप ट्रेंड आहे, आणि नंतर काय झालं, हा डाऊन ट्रेंड आहे. तर ट्रेंड तुम्हाला कळले. हे बघा, आणखी एक चार्ट मी दाखवतोय तुम्हाला. हा डाऊन ट्रेंड आहे, हा अप ट्रेंड आहे. छानपैकी इथे हॅमर बिमर फॉर्म झालाय. भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी. टेक्निकल अनालिसिसचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर टेक्निकल अनालिसिसच्या कॅन्डलस्टिक तुमच्याशी बोलायला लागतात. फक्त तुम्ही किती चांगलं शिकता, कोणाकडनं शिकता. मी आजही माझे बेसिक्स बघतो. मला टेक्निकल अनालिसिस मध्ये 10 वर्ष झाले. कित्येक पुस्तकं, 50च्या वर पुस्तकं मी वाचून झाले. कित्येक गुरु, ट्रेनर, US पासून, UK पासून, इंडिया पासून लाखो रुपये मी त्याच्यावर खर्च केला. सो माय बेसिक्स अँड युअर बेसिक्स आर व्हेरी डिफरंट. ओके, आणि बेसिक्स तुमचे खूप मजबूत असले पाहिजेत. ओके, काय असतं त्या कॅन्डलस्टिक मध्ये 4च प्राइसेस आहेत: ओपन, हाय, लो आणि क्लोज. यातली सगळ्यात महत्वाची प्राइस आहे क्लोज. तुम्हाला ज्यांना स्टॉक मार्केट माहिती आहे त्यांना थोडंफार माहिती असेल की मार्केट 9:15 ला उघडतं. 9 ते 9:15 हा प्री ओपन टाइम आहे. म्हणजे प्राइसेस ओपन कितीला झाल्यात, म्हणजे प्राइस ओपनिंग डिस्कवरी मेकॅनिझम आहे. ओके, प्राइस समजा एखादी ओपन होते इन्फोसिसची 700 रुपयाला, 3:30 ला मार्केट बंद होतं. 3:15 ते 3:30 मधलं ते ऍव्हरेज घेतात, तिथे ती क्लोज होते. ओके, 725 रुपयाला समजा ती क्लोज झाली. 700 रुपयाला उघडली सकाळी आणि 725 रुपयाला क्लोज झाली. आणि दिवसभरात एक आपली 6 तासाची विंडो आहे, बरोबर. 6-7 तासाची आपली विंडो आहे. इंडियन मार्केटची विंडो थोडी छोटी. ओके, US मार्केट मोठं आहे विंडो. ओके, तर या 6 तासामध्ये काय झालंय, एक हाय इन्फोसिसने गाठलं, काहीतरी एक हाय 740चा, आणि एक लो सुद्धा त्याने गाठला कुठला तरी. किती लो गाठला, काहीतरी असेल, 700च्या खाली गेला असेल. ओके, तर असे 4 प्राइसेस आहेत, आणि बंद होताना तो 725 ला झाला. तर ही 740 म्हणजे हाय आणि लो मधला डिफरन्स, ही इन्फोसिसची दिवसभरातली मोमेंट होती. याचं म्हणजे काही लक्षात घ्या. ह्या ज्या 4 प्राइसेस आहेत, या 4 प्राइसेस मिळून कॅन्डलस्टिक तयार होते. आता निश्चितच या 4 प्राइसेसची जर कॅन्डलस्टिक तयार होत असेल तर तिचा कुठलाही टाइम फ्रेम आपण बघू शकतो, बरोबर. बघा, कुठल्या कुठल्या कॅन्डलस्टिकच्या टाइम फ्रेम आहेत. इंट्राडे साठी आपण 5 मिनिट, 15 मिनिट. ओके, शॉर्ट टर्म साठी आपण 60 मिनिटं. ओके, डे, वीकली. लॉंग टर्म साठी आपण वीकली, मंथली. तर अशा सगळ्या टाइम फ्रेमवर तुम्हाला काय करता येतं, स्टॉकचं अनालिसिस करता येतं. म्हणजे तुम्हाला जर इंट्राडे ट्रेडर व्हायचं असेल तर या टाइम फ्रेम आहेत. शॉर्ट टर्म स्विंग ट्रेडर व्हायचं, स्विंग ट्रेडिंग सांगतो तुम्हाला पुढे काय. लॉंग टर्म इन्व्हेस्टर साठी डेली, वीकली, मंथली या टाइम फ्रेम आहेत. ओके, दिस इज द स्ट्रेंथ ऑफ कॅन्डल. कुठली कुठली हे बघा.
5 मिनिटाची कॅन्डल ही निश्चितच वीक असणार आहे. जितका जास्त डेटा एखाद्या कॅन्डलस्टिक मध्ये तेवढी ती कॅन्डलस्टिक पॉवरफुल असते. सो मंथली कॅन्डलस्टिक इज द मोस्ट पॉवरफुल कॅन्डल. वीकली कॅन्डल. ओके, कॅन्डलस्टिक कशी तयार होते बघा. जी बुलिश कॅन्डल आहे ती ओपन खाली होईल सकाळी, नंतर क्लोज वरती होईल. जसं आता 700 रुपयाला आपलं उदाहरण घेऊया आपण. इन्फोसिस 700 रुपयाला ओपन झाली, 725 ला क्लोज झाली, 740 चा हाय होता आणि खाली 680 रुपयाचा काहीतरी लो होता समजा. ती एका दिवसाची कॅन्डल असते, आपण हायपोथेटिकली धरूया. आणि बेरिश कॅन्डल स्टिक मध्ये ओपनिंग वरती होतं आणि क्लोज खाली होतं. त्यामुळे हा सगळा जो पॅच दिसतोय तुम्हाला, 700 रुपयाला ओपन झाली, 680 रुपयाला क्लोज झाली आणि 660 रुपये त्याचा लो होता, लो दिवसाचा. हायपोथेटिकल उदाहरण आहे सगळे. ओके, सो मित्रांनो, या दोन्ही कॅन्डलस्टिक मध्ये भरभरून पैसे आहेत. कॅन्डलस्टिक वाचता आले पाहिजेत, प्राइस वाचता आली पाहिजे. आपका काम बहुत आसान हो जाएगा. आणि तुम्हाला सकाळी 9:15 पासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑपॉर्च्युनिटीज आहेत मार्केटमध्ये. कमोडिटीज मार्केट रात्री 11:30ला बंद होते. तेव्हा तुमच्या टाइम फ्रेम नुसार तुम्ही काम करा ना. 1 तास काम करा, 2 तास काम करा, 3 दिवस काम करा. ओके, त्यामुळे तुम्हाला सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. बिग फिश आणि स्मॉल फिश हा काय प्रकार आहे? हे बिग फिश म्हणजे कोणते? ज्यांच्यासोबत मी काम केलं, HSBC, डॉयचे बँक, सगळे 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 आपले JP मॉर्गन, HDFC, ICICI सिक्युरिटीज, हे सगळे मोठे मासे आहेत. आणि हे छोटे मासे त्यांच्या तोंडात जातात, दररोज गिळले जातात अक्षरशः. त्याच्यामुळे कॅन्डलस्टिक हा एक असा प्रकार आहे. आणि सगळ्यात स्मार्ट तरीका कोणता आहे? जो तरीके से मैं पैसे कमाता हूं, ये तरीका है. कोणचा? फॉलो देम, उनके पीछे जाओ. आणि त्यांना जर तुम्हाला त्यांचा पाठलाग करायचा असेल, त्यांच्या पाठीमागे जायचं असेल, तुम्हाला फोन येतो का HSBC बँकेतून की मिस्टर राजेश अमुक अमुक ट्रेड घे? अजिबात नाही. मी जॉब सोडलाय त्यांचा. सो दे वॉन्ट एंटरटेन मी नाऊ. ओके, काय करतात मग? हे काय करतात? हे सगळं चित्र तुमच्या चार्टवर, कॅन्डलस्टिक्सवर प्रिंट होऊन येतं. कुठे प्रिंट होतं? कुठे प्रिंट होतं? कॅन्डलस्टिक किंवा चार्ट्सवर प्रिंट होतं. म्हणजे हे सगळे मोठे प्लेयर दे टॉक विथ यू. काय करणार आहेत, काय केलंय त्यांनी. सो माय फिलॉसॉफी इज व्हेरी सिम्पल. आय फॉलो देम. आणि कुठे फॉलो करतो? चार्टवर फॉलो करतो. आणि का पैसे हारतो आपण मार्केटमध्ये? रात्रंदिवस पैसे हारतो आपण मार्केटमध्ये का? गॅमलिंग, सट्टा. काय नॉलेज नाही, प्रॅक्टिस नाही, काही नाही. आणि हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, लॅक ऑफ एज्युकेशन. 10-20 हजार रुपये खर्च केलेच पाहिजे एज्युकेशनवर, त्याच्याशिवाय मार्केट कळणार नाही. ओके, एक चांगल्या गुरुकडनं ते शिकलं पाहिजे. सध्या गुरुचं सुकाळ आहे मार्केटमध्ये. चांगला कोण आणि वाईट कोण तेच कळत नाही. इतके वेबिनार येतात, म्हणजे एकाचा झाला की दुसरा टीव्हीवर. ओके, नंतर आणि खरं म्हणजे गुरु तो असावा जो स्वतः ट्रेडर, जो स्वतः काहीतरी फंड मॅनेज करतो, काहीतरी ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, ज्याने काहीतरी इन्स्टिट्यूट सोबत कामं केली. ओके, तो आपण चेकच नाही करत, कोणावरही विश्वास ठेवतो. ओके, हे लोक सगळे टीचर आहेत फक्त. दे आर नॉट ट्रेडर ऑर इन्व्हेस्टर. बऱ्यापैकी त्यातले 70-80% लोक. एक 10-20% लोक, म्हणजे तुम्ही टीचर शोधताना ट्रेडर प्लस टीचर हे कॉम्बिनेशन डेडली आहे. त्यामुळे शोधताना ही काळजी घ्या. तुमचा फॅट इगो, यू डोंट वॉन्ट टू बी. समजा तुम्हाला जर कोणी सांगितलं उद्या की तू चुकीचा आहेस, नोबडी लाइक्स टू लिसन दॅट. ओके, तेव्हा आपण हा इगो याच्यावर कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, मार्केटमध्ये फक्त 20 ते 25% स्किल्स आहेत आणि 75% सायकोलॉजी आहे. थंड मेंदू जर असेल, बच्चा भी पैसा कमा सकता है. सारे लोग जो हिल जाते हैं मार्केट में, सायकोलॉजी में हिलते हैं. सो आय वुड रिपीट अगेन, लोक जे पैसे घालवतात, रिटेल इन्व्हेस्टर, सायकोलॉजीमुळे घालवतात. ओके, आणि लोकांचा एक कॅज्युअल अप्रोच आहे मार्केटकडे बघण्याचा. ते शिकण्यावर अजिबात त्यांचं काय हेच नाही, लक्षच नाही. हे एकमेव फील्ड असं असेल की जिथे शिकल्याबरोबर लोक मार्केटमध्ये एंट्री करतात. काही थोडं काही काही न शिकता करतात. ओके,
न शिकता एंट्री करणाऱ्यांचंही प्रमाण मोठं आहे मार्केटमध्ये. वी आर सो कॅज्युअल. ओके, पोहणं येत नसेल आणि जर तुम्ही लाईफ जॅकेट घातलं नसेल किंवा ट्यूब बांधलं नसेल तर काय अवस्था होईल सांगायला काय ज्योतिषाची आवश्यकता नाही. ओके, सो लर्निंग रिफ्लेक्स अर्निंग. रिस्क आणि रिवॉर्ड हा रेशो जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्ही मार्केटमध्ये कधीच हरू शकत नेवर. आणि हे माझ्या बऱ्याचशा वर्षापूर्वी लक्षात आलं. रिस्क रिवॉर्डचा अर्थ समजावून घ्या. रिस्क, समजा एखादा ट्रेड मी घेतला, इन्फोसिसचं उदाहरण घेऊ परत एक. 700 रुपये मी बाय केलं. ओके, आणि 5 रुपयाची माझी रिस्क आहे. ओके, 5 रुपयाची माझी रिस्क आहे आणि मला असं चार्टवर दिसतंय की याच्यामध्ये किमान 10 रुपये मिळतील. 5 रुपये रिस्क आहे आणि रिवॉर्ड माझं 10 रुपये. ओके, याचा अर्थ काय होतो की माझा रिस्क रिवॉर्ड रेशो हा 1:2 आहे, एकाला 2 आहे आणि किमान 1:2 रेशो असावा. ओके मित्रांनो, मी फक्त असं गृहीत धरू की तुम्ही 10 ट्रेड टाकले आणि त्यापैकी 5 ट्रेड तुमचे लॉसमध्ये गेले. तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, 1 रुपया हिट झाला. तुमचं नुकसान किती आहे? पर ट्रेड 1 रुपया, म्हणजे 5 रुपये तुमचे गेलेत. आणि रिवॉर्ड जर तुमचा 2चा असेल, तुम्हाला 5 ट्रेड मधून 10 रुपये मिळाले. नेट +10 आणि इकडे -5. नेट प्रॉफिट तुम्हाला 5 रुपये मिळाला. त्यामुळे तुमचे अंदाज अगदी 50% जरी बरोबर आले मार्केटमध्ये, डोक्यावरून पाणी. तुम्ही कन्सिस्टंटली जर ट्रेड करत राहिलात, रिस्क रिवॉर्ड रेशो व्यवस्थित बॅलन्स करत राहिलात, मार्केटमध्ये कधीच कमतरता पडणार नाही. काय पाहिजे सांगतो काय काय लागेल तुम्हाला. हत्यारं कोणती कोणती लागतात. आणि मित्रांनो, हे कॅसिनोचं चित्र आहे. हे फार सुंदर, मला खूप आवडतं कॅसिनोचं. कॅसिनोमध्ये गेलात का तुम्ही कधी? मी गेलोय, कारण मला ते मेथड बघायचे होते त्यांचे सगळे. ओके, कसे काम करतात ते मला बघायचं होतं रात्रंदिवस. तुम्ही कधी ऐकलंय का एखादा कॅसिनो लॉस मध्ये? नाही, मी नाही ऐकलं आजपर्यंत. हा, हे ऐकलं असेल ना, कोणाचं घर विकलं गेलं कॅसिनोमुळे. जुगार आहे तो, सट्टा आहे ना, बरोबर ना? काय करतात आता, लास वेगास हे फार फेमस डेस्टिनेशन आहे. ओके, आपले कॅसिनो, सट्टा. स्टॉक मार्केटला सट्टा समजणारे लोक खूप आहेत. आपण तो सट्टा म्हणजे काय नीट समजावून घेऊ. ओके मित्रांनो, जो कॅसिनोचा मालक आहे त्याने एक सुंदर अशी एक सिस्टीम तयार केली की हाय प्रोबॅबिलिटी त्याच्या बाजूला आहे आणि अत्यंत लो प्रोबॅबिलिटी हा सट्टा किंवा जुगार लावण्याच्या बाजूला आहे. आता हे व्हील आहे. ओके, बरोबर. आता हे व्हील मध्ये काय असतं? 36 नंबर आहे, रावलेट याला व्हील म्हणतो आपण. ओके, ते 36 त्याला नंबरच असतात. एका नंबरवरती तुम्ही पैसे लावता, डाव लावता. ओके, डावच म्हटलं पाहिजे त्याला. 36 पैकी 1 ही तुमची प्रोबॅबिलिटी झाली आणि तुम्ही म्हणजे हारतातच बऱ्यापैकी ना. आणि 35 पट प्रोबॅबिलिटी ही त्या मालकाची झाली. सो यू शुड ऑलवेज प्ले द विनिंग गेम. मी टेक्निकल अनालिसिस सुद्धा असंच करतो. हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड मिळाला तरच एंट्री करायची. हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड साठी मी माझे स्वतःचे स्टडी डेव्हलप केलेले आहेत. ओके, हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड मिळाला तरच ट्रेड करायचा ना. सो यू शुड ऑलवेज प्ले द विनिंग गेम. म्हणजे तुम्ही ऍज अ स्टॉक ट्रेडर जर तुम्ही मालकाच्या खुर्चीत बसलात तरच पैसे मिळतील. आणि जर अंदाधून जर तुम्ही ट्रेडिंग केलं टेक्निकल अनालिसिस न वापरता तर तुम्ही गॅमलर झालात. ओके, आणि व्हॉट आय बिलीव्ह इन बिंग अ कॅसिनो ओनर. ओके, दुसरा रूल कोणता आहे? मॅनेज युअर रिस्क. त्या कॅसिनो मध्ये प्रत्येक टेबलवर काहीतरी रिस्क असते की तुम्ही इतक्याच्या पुढे बेट नाही लावू शकत. ओके, त्याच्यामुळे असं कधीच होत नाही की तिथे लिहिलं असतं की ते $500 वरती तुम्हाला बेट नाही लावता येणार. ओके, सो त्यांनी स्टॉप लॉस लावलाय. ओके, त्याच्यानंतर ते फ्लॉलेस एक्झिक्युशन करतात. समजा तुम्हाला एखादा ट्रेड मिळाला की छानपैकी एखादा ब्रेकआउट मिळाला टेक्निकल चार्टवर 710 रुपयाला, तर 710 रुपयालाच तुम्ही बाय करा ना. त्याला 1 तासाने बाय केलं तो 716 होतो. सो इज दॅट अ फ्लॉलेस एक्झिक्युशन? नो, इट्स नॉट. सो
ते कितीही कस्टमर हाताळतात कॅसिनोमध्ये. किती म्हणजे लिटरली किती हिशोब ते सेकंदाच्या याच्यामध्ये करतात. ते हे तुमचा सरावाने तुम्हाला येईल. आणि चौथा जो पार्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. कोणता आहे चौथा पार्ट? तुम्ही असं कधी बघितलं का एखाद्या कॅसिनो मालकाला किंवा त्या डीलरला नोकर ते त्यांना कधीतरी खूप फायदा झाला तर त्यांच्या चेहऱ्यावर खूप रौनक है, खूप हंसी है, बहुत खुश है, ऐसा कुछ हुआ है? नहीं होता है. तो मान लीजिए उनको लॉस हो गया एखाद्या ट्रेड मध्ये ज्यांनी सट्टा लावलाय ते लोक जिंकले त्याला पैसे मोजावे लागतात आपले. तो कॅसिनोचा डीलर कधी रडताना बघितलाय का? आणि आपले लोक काय करतात? दे स्टार्ट गिविंग हाय फाय, दे स्टार्ट डान्सिंग, ब्ला 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 ब्ला, पार्टी, दे आर व्हेरी हाय ऑन ड्रिंक्स. ओके, सो दे आर फुल ऑफ इमोशन्स. स्टॉकचा मालक, आपला कॅसिनोचा मालक किंवा कॅसिनोचा डीलर कधीच इज इमोशनलेस. हाय, ही अवस्था जर तुमची आली ट्रेडर म्हणून तर तुम्ही मार्केटचे किंग झालात. ओके, नेहमी नम्र राहा मित्रांनो. आय एम अ स्टुडंट फॉर लाईफ आणि आय एम सो हंबल. आय ऍक्सेप्ट माय मिस्टेक्स. आय लिसन टू अदर्स. खरं म्हणजे तुमचं जर टेक्निकल अनालिसिस खूप स्ट्रॉंग झालं ना, 4-6 महिने जर तुम्ही काम केलं ना, तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. कुठलाही न्यूजपेपर बघू नका, चॅनल बघू नका, कोणाशी चर्चा करू नका, कोणाला स्क्रीनशॉट दाखवू नका, कारण याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये नॉईज क्रिएट होतो. सगळं काही लिहून येतं, चार्टवर सगळं लिहून येतं. तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही. ओके, विचारायचं झालं तर मैं हूं ना, आपका पूरा साथ मैं दूंगा, मेरा लाईफ टाइम सपोर्ट. ओके, ते 4 रूल्स जर असतील तर तुम्ही कॅसिनोचे मालक झालात आणि आपल्याला तेच व्हायचं स्टॉक ट्रेडर म्हणून. या 4 रूल्स जर तुम्ही फॉलो केले हम लोग काम करेंगे साथ में. ओके, ये 3 चीजें बहुत इंपॉर्टेंट है स्टॉक ट्रेडर होने के लिए. मनी, मेथड आणि माइंड. तर तुमचं मनी मॅनेजमेंट पाहिजे, कॅपिटल मॅनेजमेंट पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट पाहिजे. आणि रिस्क मॅनेजमेंट नसेल तर टांगा घोडा सगळं फरार होऊन जाईल ना. त्याच्यामुळे रिस्क मॅनेजमेंट दरवर्षी नवीन नवीन लोक येतात मार्केटमध्ये. ओके, नवीन नवीन हारणारे लोक आहेत. मेथड सगळ्या स्ट्रॅटेजीज आणि माइंड, कूल, काम अँड कंपोज्ड माइंड ऍब्सोल्युटली नेसेसरी. ओके, हे जर असेल ना, सो स्काय इज द लिमिट, स्काय इज नॉट द लिमिट. बँक निफ्टी वगैरे बाकी सगळं निफ्टी, इक्विटी, सगळं गोल्ड, सिल्वर, काय काय पण करा ना. ओके, बघा ट्रेडरचे 2-3 प्रकार आहेत. ट्रेडर किंवा इन्व्हेस्टरला आपण काय म्हणूया? इन्व्हेस्टर म्हणजे काय? इन्व्हेस्टर तो असतो जो स्कॅल्पर्स काय करतात? 0.25 इतकंच त्यांचं हिट अँड रन वाले. स्कॅल्पिंग कधीच करू नका. 2 ते 10 मिनिटं इंट्राडे वाले येते. ओके, त्यापेक्षा चांगले डे ट्रेडर व्हा. 1 तास 2 तास चांगलं तुम्ही 1-2% तुम्ही काढू शकता मार्केटमधून डे ट्रेडर म्हणून. डे ट्रेडिंग होण्यासाठी भरपूर चांगल्या चांगल्या स्ट्रॅटेजीज मी स्वतः भरपूर शिकवतो. डे ट्रेडिंगचा अख्खा क्लासच घेतो. ओके, स्विंग ट्रेडर हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. एक 5-6% जर मिळालं तुम्हाला 5-7 दिवस पोझिशन ठेवून, फुल काम काय, तुम्हाला तुमचं जॉब करा, तुमची नोकरी करा, 10 दिवस तुमचा ट्रेड ठेवा. दर सेकंदाला बघण्याची गरज नाही ना. मार्केटमध्ये 1-2दा बघा किंवा क्लोजिंगला बघा, व्हॉट एव्हर. ओके, पोझिशनल ट्रेडर काय करतात? हे आणखी थोडेसे मजबूत खेळाडू 15-20% मार्केटमधनं काढतात. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टर फक्त एका वर्षाची डेफिनेशन आली आता. 1 वर्षाच्या वर जर तुम्ही होल्ड केलं तर लॉंग टर्म म्हणतात. पूर्वीच्या काळी लोक 10-10, 20-20 वर्ष होल्डिंग करायची. ओके, ट्रेंड फॉलोइंग सिस्टीम आणि ट्रेंड रिव्हर्सल सिस्टीम अशा 2 सिस्टीमने आपण ट्रेडर काम करतो. ट्रेंड फॉलोइंग म्हणजे काय? बुलिश ट्रेंड आहे, बुलिश ट्रेंडला सपोर्टला बाय करा, रेजिस्टन्सला सेल करा, ट्रेंड फॉलो करा. याच्यासाठी भरपूर इंडिकेटर ऑसिलेटर आपण सगळे वापरत असतो. ओके, काय करायचं? ट्रेंड फॉलोइंग सिस्टीमने पैसे मिळतात. ही सगळ्यात तगडी म्हणजे कन्फर्म सिस्टीम आहे. त्याच्यानंतर मी सगळे स्टडी माझे डेव्हलप केले, तेव्हा तुम्हाला फारसा काही विचार करण्याचं काम नाही. ओके, एक तर मार्केट ट्रेंडिंग असतं. ट्रेंडिंग म्हणजे जे बऱ्यापैकी अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड मध्ये असतं. रेंजिंग मार्केट म्हणजे काय? जे साइडवेज आहे, एका रेंजमध्ये तो स्टॉक किंवा मार्केट फिरतं. आणि ही रिव्हर्सल सिस्टीम म्हणजे तुम्हाला 2च पद्धतीने पैसे मिळवायचे ऍज अ ट्रेडर. कुठल्या पद्धतीने?
एक तर ट्रेंड फॉलोइंग किंवा रिव्हर्सल सिस्टीम. रिव्हर्सल इथे जर आपल्याला 3-4 स्टार ट्रेड मिळाला, मित्रांनो मी स्वतःची एक स्टार ट्रेडिंग सिस्टीम डेव्हलप केली. म्हणजे काय, 3 स्टार ट्रेड आणि 5 स्टार ट्रेड जर मिळाला मला, तर मी निश्चितच 5 स्टार ट्रेड वर माझे पैसे जास्त लावेल, जास्त बेट लावेल. का? कारण हा 5 स्टार ट्रेड आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये 5 रिझन्स आहेत, टेक्निकल रिझन्स आहेत. एका रिझनला आपण ट्रेड स्टार म्हणूया. ओके, तर या रिझन्समुळे मी काय करेल, मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करेल ना माझे, किंवा ट्रेड करेल. तर 5 स्टार ट्रेड हा हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड झाला. हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड म्हणजे काय, तेच ना आपलं उदाहरण, कुठं कॅसिनो मालकाचं. हाय प्रोबॅबिलिटी असेल तर कूद जाने का. 5 स्टार ट्रेड अगर मिला तो सेल युअर हाऊस, पुट युअर हाऊस ऑन स्टेक. आणि 6 स्टार ट्रेड मिळाला तर शेजाऱ्याची विकून टाकायचं तर. ओके, पैसा लगा, काळजी करू नका, घर काही जाणार नाही कुठे. स्टॉपलॉस असतो ना आपला, स्टॉपलॉस लावला की आपलं घर परत येतील ना. एक छोटा लॉस बेअर करून आपण परत येऊ शकतो ना. सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके, सो हे सगळे 6 स्टेप अनालिसिस आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न, व्हॉल्यूम, व्हॉलेटिलिटी, न्यूज, रिझल्ट, हे सगळे स्टार मी कनेक्ट करतो. ओके, आणि ते मिळून आपला एक सुंदर स्टडी तयार होतो टेक्निकल अनालिसिसचा. आणि मग आपल्याला छान पद्धतीनं पैसे मिळत राहतात. चिंता करू नका. रिलायन्सचा हा एक ट्रेड आहे, 8-9 वर्ष साईडवेज होता, नंतर तो तिप्पट झाला, आता 4 पट झाला रिलायन्स, आता आणखी वाढेल रिलायन्स. कॅश, फ्युचर आणि ऑप्शन. फ्युचर आणि ऑप्शनचा मी सेपरेट एक क्लासेस घेणार आहे. ओके, कॅश ट्रेडिंग म्हणजे काय, जेवढे खिशात पैसे आहेत तेवढेच. ओके, तर तुम्हाला याच्यामध्ये लेव्हरेज मिळतं. तुमच्याकडे अगदी 5,000 रुपये असेल ना, 10-12 हजार रुपये असेल, तर तुम्ही 1 लाख 1.5 लाख त्याचा ट्रेड घेऊ शकता, तुम्ही लेव्हरेज करू शकता. ओके, आणि तुम्हाला मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी किती आहेत बघा. इक्विटीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे कशा कशामध्ये, कॅश इक्विटी म्हणजे काय, कॅशमध्ये आपलं सुरुवातीला आपलं दुकान कॅशमध्ये चालू करायचं. जोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपलं दुकान कॅशमध्ये चालू ठेवायचं. नंतर हा आणखी एक, हे स्टॉक आणि हे क्रूड ऑइल, गोल्ड, सिल्वर, करन्सी आणि कमोडिटीज. खाली एक करन्सी आहे. माझी सगळ्यात फेवरेट पेअर आहे USD INR, डॉलर आणि रुपया. 10-20 पैशाचं मुवमेंट असतं, पण $1000 एक लॉट आहे. आणि याला इन्व्हेस्टमेंट किती लागते, फक्त 2200-2500 रुपये. ते तुमच्या ब्रोकरवर डिपेंड करतं, ब्रोकर तुम्हाला किती लिव्हरेज देतो, तसं तुम्हाला ब्रोकरेज चार्ज करतो त्याच्यावर आहे. ओके, सो सकाळच्या 9:15ला कॅश मार्केट सुरू होतं, रात्री 11:30ला हे मार्केट बंद होतं. आणि हे तीनही मार्केट तुमचं जर टेक्निकल मजबूत असेल, याला एकच स्टडी लागतो. म्हणजे असं नाहीये याचं टेक्निकल वेगळं, याचं टेक्निकल वेगळं आणि याचं टेक्निकल वेगळं, असं वेगवेगळं नाहीये. कुठलं आहे मग हे सगळं, फक्त टेक्निकल अनालिसिस एकच प्रकारचं जर तुम्ही सगळीकडे व्यवस्थित शिकलात, तर तुम्हाला या तीनही मार्केटमधनं भरभरून पैसे मिळतील. आय रिपीट, या 3 गोष्टी, या तीनही मार्केटमध्ये तुम्हाला एकच एज्युकेशन लागतं. कुठलं, स्ट्रॉंग टेक्निकल अनालिसिस. सो दीज आर द टाइमलाइन्स मार्केटचे. मल्टीबॅगर स्टॉक, आयशर मोटर्स बघा, सेल्स 4 पटीने वाढलाय, नेट प्रॉफिट 55चा, बुलेट 20 पटीने तुमचा नेट प्रॉफिट वाढलाय या गेल्या 8-9 वर्षात. आणि स्टॉकची प्राइस काय झाली, ते आपले 200-300 रुपयापासून 34,000 रुपये. हे सगळं रिफ्लेक्ट होतं. हे कुठे रिफ्लेक्ट होतं, सगळे फंडामेंटल. ते बुलेट हिट झाली की नाही इतक्या वर्षात, त्यावेळेस बुलेटच्या किमतीत जर आपण शेअर घेतले, आपण घेतले नाही, तर त्यावेळेस आपल्या शोरूम असते ना 4-5 सगळ्या महाराष्ट्रामध्ये. ओके, 33,000 टच, 33-34,000 टच केलाय या स्टॉकने. पेज इंडस्ट्रीज, कित्येक स्टॉक आहेत. ओके, मल्टी लुझर कशाला म्हणतात, याला म्हणतात आरकॉम. हे बघा, कर्ज विर्ज, आपल्याकडे वेळ कमी. हे बघा, 850 रुपयाचा याचा हाय बघितलेला आहे. हे सगळं कॅन्डलस्टिकवर प्रिंट होतं. आणि सगळे आपले जे भोळे बाबडे लोक आहेत,
ती इथे विकत घेतात कुठेतरी, इकडे 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 इकडे. सस्ता मिल रहा है. मंथलीच्या कॅन्डलस्टिक आहे. इथेच सगळ्या इन्स्टिट्यूशनने विकलं. म्हणजे इन्स्टिट्यूशन विकतात, प्रमोटर विकतात आणि हे सगळे आपले पाटील, सांगळे, कांबळे, कुलकर्णी सगळे विकत घेतात. ओके. आता याच्यामध्ये कोणताच चमत्कार होणार नाही, 80 पैशाला आहे. ओके. सो मी एक बॅच कंडक्ट करणार आहे 18, 19 आणि 20 ला. त्याचं हे सिलेबस आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न मी सगळं स्क्रॅच पासून तुम्हाला शिकवणार आहे. अख्खं टेक्निकल अनालिसिसचा जो मेजर पार्ट आहे तो याच्यामध्ये सगळा कव्हर होतोय. आणि 18, 19, 20 अशी ही बॅच आहे. संध्याकाळी 6:30 ते 9:30 ही जी वेळ आहे ही झूम वरती आपण ही बॅच करणार आहोत. 9 तास हे झाले आणि लाईव्ह मार्केटमध्ये एक चौथा दिवस मी तुम्हाला बोनस देणार आहे.